नमस्कार शिक्षक मित्रांनो, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET 2026बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. CTET 2026चा जो पेपर 6 सप्टेंबरला होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आलेला आहे. 25 ऑगस्ट 2026ला पब्लिश झालेल्या नोटीसनुसार ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी CTET 2026चा फॉर्म भरला नसेल त्यांना आजच्या नोटीसनुसार नवीन फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे CTETच्या 25 ऑगस्ट 2026च्या पत्रानुसार म्हटलेलं आहे, इन द यू ऑफ फॉर सेड अँड द लार्जर इंटरेस्ट ऑफ कॅन्डिडेट्स, म्हणजेच भविष्याचा विचार करता आणि जे CTET देणारे कॅन्डिडेट्स आहे यांचा CTET परीक्षेमध्ये मधील इंटरेस्ट लक्षात घेता त्यांनी डिसाईड केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी CTETचा फॉर्म भरलेला नव्हता त्या विद्यार्थ्यांना CTETचा फॉर्म भरण्यासाठी 25 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026पर्यंत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची काहीही गरज नाही. आणि पुढील जी एक्झामची डेट आहे ती 1 सप्टेंबरनंतर कळवण्यात येईल अशा प्रकारची नोटीस पब्लिश झालेली आहे. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना आता फॉर्म भरता येतो. आणि जी 6 सप्टेंबरला CTETची एक्झाम होणार होती ती आता पोस्टपोन झालेली आहे. हीच आताच्या घडीची महत्त्वाची CTET 2026 पेपर संबंधीची बातमी आहे. धन्यवाद.